असेल सिद्धार्थ इलेवन जीवदानी बामणडोंगरी की असेल कुंडेवाड समाधान वास्करचा कुंडेवाड संघ हे पाहण्यासाठी सर्वांच्याच नजरा मात्र मैदानाकडे वळल्या आहेत। उरण टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या देखील अनेक प्रेक्षक या स्पर्धेला जोडले गेले, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत। ही स्पर्धा आता उत्तरार्धाकडे वाटचाल करते आणि ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी ज्यांचा ज्यांचा हातभार लागला आहे त्या सर्वांचंच स्वागत आणि आभार। ऑन स्ट्राइक बॅट्समन समाधान वास्कर आणि विशाल भोईर नॉन स्ट्राइक एंडला असणार आहे, तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आदित्य पाटील। आदित्यच्या पहिल्या चेंडूवरती बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न, फटका चांगला जरूर होता, कनेक्ट जरूर चांगला केला होता, परंतु क्षेत्ररक्षण तैनात, त्यामुळे कोणत्याही प्रकारची धाव घेणं शक्य झालं नाहीये, कारण सरळ क्षेत्ररक्षणाच्या हातामध्ये गेला होता चेंडू। आदित्य पुन्हा एकदा आपल्या षटकातील दुसऱ्या चेंडूची फेक करण्यासाठी ऑन स्ट्राइक AK-47 समाधान वास्कर। यावेळेस मात्र चांगलं कनेक्शन, क्षेत्ररक्षक चेंडूकडे येतोय परंतु तो फार काही करू शकणार नाहीये, कारण शुभम चेंडू पर्यंत पोहोचण्याच्या आत चेंडू झालाय फरार, सीमारेषा पार आलाय हा दर्जेदार चौकार। या 4 धावांनी कुंडेवाड संघाच्या धावसंख्येचा श्रीगणेश होतोय। 2 चेंडूंचा खेळ झाला, पहिल्या चेंडूवरती आला, पहिला चेंडू निर्धावला, या दुसऱ्या चेंडूवरती आला हा चौकार। अशा रीतीने बिनबाद 4 धावा धावफलकावरती लागल्या आहेत। धावा कशाही येत, धावा येणं गरजेचं आहे आणि धावांचं महत्व समाधान अतिशय चांगल्या पद्धतीने जाणतोय, त्यामुळे धावा करण्याचा प्रयत्न त्याचा आहे। यावेळेस बॅकफुटला जात मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू टळवलाय, शॉर्ट मिड विकेटला चेंडू अडवला जातो शुभम पाटील करवी। तत्पूर्वी मात्र दोन्ही फलंदाज 1 धाव पूर्ण करतायत आणि या एका धावेने सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले 5 धावांवरती। 3 चेंडूंचा खेळ आदित्यच्या षटकातील झालाय, 5 धावा धावफलकावरती लागल्यात आणि आमचे गावठाण गावचे मित्र दीपक अगदी सीमारेषे लगत उभे राहून हा सामना पाहत असताना, कारण महत्वाचा सामना आणि या सामन्याचं महत्व ते जाणतायत। या वेळेला चेंडू होतोय फरार, पुन्हा एकदा जातोय सीमारेषा पार 4 धावांकरता। या 4 धावांनी सांघिक धावसंख्या झाली आहे 9 धावा। 9 धावा धावफलकावरती लागल्या, 4 चेंडूंचा खेळ झालाय, 2 चौकार एकेरी अशा 9 धावा आल्या आणि अशाच रीतीने मात्र गोलंदाजी होत राहिली तर पुढचा चेंडू यावेळेस मात्र मोठा फटका खेळलाय, चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये, डीप मिड विकेट सीमारेषे बाहेर, चेंडू गेलाय सीमारेषा पार, षटकार। या षटकारासाठी सांघिक धावसंख्या झाली 15। अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळेल समाधानची, ज्या धावांच्या अपेक्षित होता कुंडेवाड संघ ते धावांची अपेक्षा पूर्ण केली जाते। समाधान आणि विशाल या दोन्ही फलंदाजांकडून, विशालनं 10 धावा केल्या आहेत, 1 चौकार 1 षटकार आणि समाधान 5 धावांवरती खेळतोय। आणखीन एक चांगला फटका, याही वेळेस चेंडू जाईल सीमारेषा पार चौकार आणि या 4 धावांनी सांघिक धावसंख्या झाली आहे 19। आदित्य पाटील वरती चढवलेला हल्ला आणि या हल्ल्यातून सावरणं कदाचित बामणडोंगरी संघाला जड होऊन जाईल की काय। बामणडोंगरी संघाला या सामन्यामध्ये 2 धावांची पॅनल्टी घेऊन खेळावं लागणार आहे, कारण सेम ड्रेस कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे 2 धावांची पॅनल्टी बामणडोंगरी संघाला बसलेले। काल जासईचा संघ खेळत होता, जासईच्या संघाला देखील दोन्ही सामन्यामध्ये 2 धावांची पॅनल्टी बसली होती। शिस्त हा या स्पर्धेचा अविभाज्य घटक आहे। धावसंख्या 19 झाली आहे। जेव्हा बामणडोंगरी संघ धावा चेस करण्यासाठी उतरेल तेव्हा टार्गेटपेक्षा +2 धावा त्यांना चेस कराव्या लागतील, याची नोंद घ्या। पहिल्या षटकामध्ये आल्यात 19, आदित्य पाटील वरती चढवला गेला हल्ला आणि या हल्ल्यातून सावरणं गरजेचं आहे, कारण बामणडोंगरी संघाची गोलंदाजी ही खरी ताकद आहे, परंतु त्याच
गोलंदाजीवरती चढवलेला हल्ला दुसरा गोलंदाज आलाय जीत खोत, त्याच्या चेंडूवरती देखील पहिल्याच चेंडूवरती समाधान वास्कर AK-47 ने देखील चढवलाय हल्ला। यावेळी चेंडू देखील गेला सीमारेषा पार आणि या 6 धावांनी सांघिक धावसंख्या झाली 25 धावा धावफलकावरती लागल्यात। 25 धावा धावफलकावरती लागल्यात। षटक दुसऱ्या प्रगतीपथावर आणि दुसऱ्या षटकच्या सुरुवातीच्या चेंडूवरती आलाय षटकार आणि ज्या इराद्यानं उतरलाय मैदानात कुंडेवाडचा संघ समाधान आणि विशाल ही जोडी निश्चितच कान उतरून कारण अगोदरचा सामना आपण पाहिलात ज्या परिस्थितीमध्ये कुंडेवाड संघाने विजय मिळवलाय ती परिस्थिती पाहता अशा प्रकारची आक्रमक फलंदाजी होणं स्वाभाविक आहे। कारण जर एखादी मॅच असं वाटलं होतं की कुंडेवाड संघ पराभवाच्या छायेत जातोय की काय, पण ऐन मोक्याच्या वेळी ती मॅच मात्र कुंडेवाड संघ जिंकलाय। जीत खोत यावेळी मात्र कमबॅक करतोय, चांगला फटका जरूर आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय परंतु या वेळेला चेंडू हातातून निसटतोय। झेल घेण्यामध्ये ते अपयश, परिणाम स्वरूप कोणताही धोका संभवत नाही कुंडेवाड संघाला। एक धाव जरूर जोडली जाईल संघाच्या खात्यामध्ये। धाव संख्या झाली आहे 26, बिनबाद 26 धावा धावफलकावरती लागल्यात। 4 षटकांचा सामना, सुरुवातीच्या षटकापासून चालू असलेलं आक्रमण आणि या आक्रमणातून जर सावरायचं असेल तर या फलंदाजाला बाद करणं खूप गरजेचं असेल। या 2 फलंदाजांपैकी किमान एक फलंदाज बाद करणं गरजेचं असेल। ती क्षमता बामणडोंगरीच्या गोलंदाजांमध्ये जरूर आहे परंतु सध्या कुंडेवाड संघाची फलंदाजी काहीशी हॅवी ठरत असताना यावेळेस चेंडू मिड विकेट रिजन मध्ये येतोय। क्षेत्ररक्षण शुभम पाटील चांगलं करतोय, तितकीच चांगली फेकी, त्यामुळे एका धावेवरच समाधान मानावं लागेल आणि या एका धावेने सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले 27 धावांवरती। 4 चेंडूंचा खेळ झाला या षटकातील जीतच्या। 4 चेंडूवरती आलेत 8 धावा, 2 एकेरी, 1 षटकार आणि 1 निर्धाव चेंडू, असा 4 चेंडूच्या खेळांती 8 धावा आल्या आहेत। चांगली फटकेबाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली। आदित्य पाटील वरती आल्या 19, जीत वरती आल्या अद्यापर्यंत 8 धावा। चांगला चेंडू, गॅप सिलेक्शन, क्षेत्ररक्षकाची पुन्हा एकदा चुकी आणि या वारंवार होणाऱ्या चुका कदाचित धावा चेस करताना बामणडोंगरी संघासाठी अडचणीचा विषय ठरू शकतील। या 4 धावांनी सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले 31 धावांवरती। 31 धावा धावफलकावरती लागल्यात। शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील। पहिल्या षटकामध्ये 19 आल्या, या षटकामध्ये अद्याप 12 आल्यात। शेवटचा चेंडू बाकी आहे। बॅटफुटला जात यावेळेस चेंडू भिरकावून दिले आहे मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये। फलंदाज समाधान वास्करच्या खेळीचा इथं अंत होईल। क्षेत्ररक्षक आर्यन नाईक चांगला झेल टिपतोय। अशा रीतीने 2 षटकांचा खेळ संपलाय। 2 षटकांच्या अंती एका गड्याच्या मोबदल्यात 31 धावा धावफलकावरती लागल्या आहेत। नवीन फलंदाज मयूर वास्कर, मागच्या सामन्याचा सामनावीर ज्यानं एका हाती किल्ला लढवला आणि त्याला शेवटच्या क्षणी जितू गायकवाडची साथ मिळाली। या दोघांच्या प्रयत्नांची जी पराकाष्ठा त्यांनी केली त्यांना यश मिळालं आणि पुढच्या सामन्यामध्ये आव्हान मात्र जिवंत राहिलं आणि त्याच पाठबळावरती मात्र आता आपण पाहता 2 षटकामध्ये आल्यात 31 धावा प्लस पेनल्टीच्या 2 रन ऍड होतील टार्गेट मध्ये। तिसरा षटक घेऊन भानुदास म्हात्रे गोलंदाजीसाठी निश्चितच बरीच वर्ष बामणडोंगरीसाठी क्रिकेट खेळतोय। आज आपला अनुभव पणाला लावावा लागेल आणि मुख्य गोलंदाजांवरती संघाचे जे मुख्य अस्त्र आहेत त्यांच्यावरती जो हल्ला झालाय त्या हल्ल्यापासून सावरावं लागेल आणि सामन्यात परतावं लागेल। सुरुवात तर चांगली करतोय भानुदास। पहिल्या चेंडूवरती 1 एकेरी धाव येते। 32 धावा धावफलकावरती लागल्या। त्यावेळेस मात्र चांगला चेंडू, निर्धाव चेंडू टाकतोय भानुदास आणि अशाच निर्धाव चेंडूंची गरज असेल ज्या फॉर्म मध्ये बामणडोंगरी संघ सध्या आहे त्या फॉर्मचा विचार करता किमान 45-50 धावा करणं गरजेचं असेल कुंडेवाड संघासाठी। यावेळेस पुन्हा एकदा कॅच ड्रॉप होते।
या सामन्यामध्ये पहिले दुसरा झेल सुटतोय आणि बामणडोंगरी संघाकडून ही अपेक्षा नक्कीच नाहीये, कारण पुढचा चेंडू कौतुक करावं लागेल भानुदास. या सामन्याचा विचार केला तर या षटकामध्ये अद्यापर्यंत बांधून ठेवले फलंदाजांना. 4 चेंडू फेकले, 4 चेंडूमध्ये अवघ्या 2 धावा खर्च केल्यात. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, यावेळेस मात्र चुकी होणार नाहीये. फलंदाज विशाल भोईर होईल झेलबाद. दुसरा आदरा बसलाय. बामणडोंगरी संघाला कौतुक करावं लागेल. भानुदास मुख्य अस्त्र संघाचे म्हणून जे ओळखलं जातं तो आदित्य आणि जीत या 2 गोलंदाजांना मार पडल्यानंतर मात्र चांगलं कमबॅक करून दिले भानुदासनं. अनुभव म्हणजे काय असतं, नुसता अनुभव असून उपयोग नाहीये, मोक्याच्या क्षणी त्या अनुभवाचा फायदा कसा करून घेता येईल याच्यावरतीच मात्र त्या खेळाडूचं मोठेपण अवलंबून असतं. आणि आपण तर पाहिलं तो मोठेपणा, ते कर्तृत्व भानुदासने इथं दाखवले. 5 चेंडूमध्ये अवघ्या 2 धावा खर्च केल्यात. एक सफलता जरूर मिळाली, त्या 2 धावांमध्ये देखील झेल एक सुटला होता. म्हणजे कौतुकास्पद कामगिरी म्हणावी लागेल ती भानुदासची. षटकातील शेवटचा चेंडू अतिशय चांगला चेंडू, यशस्वी असं हे षटक ठरतंय बामणडोंगरी संघासाठी. या षटकाचा विचार केला तर शेवटच्या चेंडूवरती देखील धावबादच्या रूपाने एक फलंदाज बाद. 1 धाव जरूर मिळेल, परंतु धावबादच्या रूपानं प्रसाद भोईर बाद झालाय. 1 धाव जरूर मिळाली आहे. अशा रीतीने भानुदासचं हे यशस्वी षटक संपतंय. या षटकामध्ये धावा आल्यात 3, एक सांघिक सफलता आणि एक वैयक्तिक सफलता, अशा 2 सफलता मात्र मिळवल्या आहेत भानुदासनं. दरम्यानच्या काळात सन्माननीय अतिथी गोपीनाथ शेट म्हात्रे, दहागाव विभाग जासई, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष, यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 3000 रुपयाची धनराशी देणगी स्वरूपात आली आहे. खंडोबा क्रिकेट क्लब जासई त्यांचं आभारी आहे. तसेच सोमनाथ धनाजी गरत, महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थातच मनसे दहागाव विभाग अध्यक्ष, यांच्या वतीने 1000 रुपयाची धनराशी देणगी स्वरूपात आली आहे. तसेच समाधान अंकुश म्हात्रे, मोरिया ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर, यांच्याकडून 2000 रुपयाची धनराशी देणगी स्वरूपात आली आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आणि आभार. दरम्यानच्या काळात वळूया मैदानाकडे, जिथं चेंडू टोलवलाय सीमा रेषा पार, मिळतील 6 धावा. या 6 धावांनी सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले 40 धावांवरती. 40 धावा धावफलकावरती लागल्यात. एक मोठं टार्गेट बामणडोंगरी संघासमोर कसं ठेवता येईल त्याचा क्रिश नवीन गोलंदाज. चांगला फटका जरूर आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी ढिलाई. शुभम पाटील जो एक सर्वोत्तम दर्जेदार क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातातून देखील फंबल होत आहे. जिथे एकेरी धाव मिळाली असती, कारण शुभमच्याकडे चेंडू गेला तर गोलंदाज किंवा कर्णधार निश्चिंत असतो, कारण शुभम अशा चुका करत नसतो. परंतु आज क्षेत्ररक्षणामध्ये जी ढिलाई दाखवली ना बामणडोंगरी संघानं, कदाचित ती अंगास येते की काय. चांगला चेंडू, अतिशय चांगला चेंडू क्रिसचा. यावेळेस मात्र फलंदाज कोणत्याही प्रकारची धाव घेत नाहीये, कारण गोलंदाजानं चांगला चेंडू टाकलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवर एक दुहेरी धाव आणि हा निर्धाव चेंडू. 3 चेंडूंचा खेळ या इनिंग मधील अद्याप शिल्लक आहे. कौतुक करावं लागेल ते भानुदास, कारण उर्वरित गोलंदाजांना मार पडत असताना भानुदासनं मात्र बामणडोंगरी संघ सामन्यातून बाहेर जाणार नाही याची पुरती खबरदारी घेतली आहे. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. बेचाळीस धावा झाल्यात. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. ऑन स्ट्राईक बॅट्समन मयूर वास्कर. चांगला चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये, स्क्वेअर लेग अंपायरच्या बाजूला चेंडू ढकलून काढला, त्यावरती मिळेल 1 धाव आणि या 1 धावेनं सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले 43 धावांवरती. 43 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचे 2 चेंडू या इनिंग मधील शिल्लक. 43 धावा धावफलकावरती लागल्यात प्लस पॅनल्टीच्या 2 रन्स. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटची वरली कड घेतली चेंडूने. 1 धाव जरूर मिळेल. कदाचित 1 धावेवरती समाधान मानावं लागेल, कारण
मयूर वास्कर स्वतः स्ट्राईक घेण्यावरती भर देतोय. 44 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक. या इनिंग मधील 44 धावा धावपळ लागल्यात. त्या 44 धावा झाल्यात. पुढचा चेंडू सुरेखरित्या खेळून काढलाय. एक धाव जरूर पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होईल. 46 धावा झाल्या आहेत. परंतु बामणडोंगरी संघासमोर टार्गेट असेल 49 धावांचं, कारण 2 धावांची पॅनल्टी या स्कोअर मध्ये जोडली जाईल. 4 षटकांमध्ये 49 धावा विजयासाठी करायच्या आहेत सिद्धार्थ 11 जीवदानी बामणडोंगरी टीमला. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. युट्यूब लाईव्ह वरती स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते आणि शिस्त हा या स्पर्धेचा अविभाज्य घटक आहे. काल घरच्या संघाला देखील 2 सामन्यामध्ये पॅनल्टीला सामोरं जावं लागलं होतं. आता मात्र बामणडोंगरी संघ समोर 49 धावा पूर्ण करण्याचं टार्गेट असेल आणि ते टार्गेट बामणडोंगरी संघ कसं पूर्ण करेल की त्या अगोदर कुंडेवाड संघ त्यांचं आव्हान या स्पर्धेतलं संपुष्टात आणेल हे ऐकण्यासाठी आपण जाणार आहोत. पुन्हा एकदा गावठाण गावचा गोड आवाज विपुल पाटील यांच्याकडे. जसा सामन्याचा उत्तरार्धाचा खेळ सुरू होईल तसा आवाज असेल विपुलचा. हॅलो, धन्यवाद प्रवीणजी म्हात्रे. खंडोबा क्रिकेट क्लब दासई आयोजित आपण ग्रामीण टेनिस क्रिकेटची ही 2 दिवसीय शृंखला पाहतोय आणि आज या स्पर्धेतील अंतिम मेगा फायनलचा दिवस. सध्या मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला विद्यमान सामना. एका बाजूला सिद्धार्थ 11 जीवदानी बामणडोंगरी आणि त्यांच्या विरुद्ध खेळत असलेला कुंडेवहाळ समाधान वास्करचा हा संघ. प्रथमतः बॅटिंग करत असताना कुंडेवहाळ संघाने धाबा जमा केल्यात त्या 48 धाबा आणि 49 धावांचं आव्हान ठेवलंय सिद्धार्थ 11 जीवदानी बामणडोंगरी संघासमोर. दुसऱ्या फेरीतील ही दुसरी मॅच आपल्या समोर येत्या. एका बाजूला रायगड जिल्ह्यातील एक बलाढ्य संघ म्हणून जीवदानी बामणडोंगरी संघ आपल्या क्रीडांगणाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतो आणि त्याला फाईट करेल पनवेल तालुक्यातील तेवढाच ताकदवर संघ कुंडेवहाळ. 49 टार्गेट आहे. इथून जो संघ जिंकेल तो भैरवनाथ धुतुम संघाच्या विरुद्ध फाईट करताना पाहायला मिळेल. सोनारीच्या क्रीडांगणामध्ये सुपर 4 मध्ये सुद्धा दाखल झालाय भैरवनाथ धुतुम टीम आणि आज मात्र इथं 2 सामने ते सुद्धा जिंकलेत. फार इम्पॉर्टंट ही मॅच दोन्ही संघासाठी देऊयात आपण शुभेच्छा. बोलूयात मैदानाच्या आत. बॉलिंग ट्रॅकवर दाखल होते नवीन बॉलर मोनिश पाडेल. कुंडेवहाळ एक्सप्रेस पहिलाच बॉल संदेश गोंधळीच्या विरुद्ध
आणि चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषा पलीकडा. संदेश आलाय तडाका, मिळतील 6 धावा. डावखोऱ्याचा फार इन्फॉर्म मध्ये असलेला रायगड टेनिस क्रिकेट मधील हा आक्रमक फलंदाज आणि त्याचं प्रत्युत्तर दिलाय. त्याचा प्रात्यक्षिक क्रीडांगणाच्या आतमध्ये षटकारानं सुरुवात केलाय. आणखी एक वेळा आक्रमण, वाईड लॉंग ऑनच्या वरतून चेंडू चालला आउट ऑफ द पार्क. बॅक टू बॅक संदेश गोंधळीच्या बॅटमधून आलेला हा संलग्न दुसरा षटकार. चार धावा मिळाल्या गेल्यात. एका टप्प्याने कदाचित चेंडू सीमारेषा पलीकडे गेला, त्यामुळे धावपटलावर धावा 10 लागल्या गेल्यात. मोठे फटके येतात संदेश गोंधळीच्या बॅटमधून. मैदानाच्या चौफेर तो आक्रमण करतोय. फुल टॉस बॉल, हॅमर शॉट खेळायचा होता. क्षेत्ररक्षक गडबडलाय, हातातून चेंडू निसटलाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षण करत असताना चेंडू अडवण्याचा सध्या प्रयत्न क्षेत्ररक्षक करतायत, त्यामुळं हे चेंडूवर मिळाल्या जातील त्या 2 धावा. चेक करायचं आहे की सेफ आहे की नाही, की हाईट फॅक्ट चेक करायची आहे. हाईट फॅक्टर इथे इश्यू आहे, त्यामुळं तपासलं जाईल की चेंडूची डिलिव्हरी झाल्यानंतर चेंडू कुठं होता. उरण टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. इट्स अ नो बॉल. अंपायर डिसिजन. योग्य तो निर्णय आला. कमरेपेक्षा अतिरिक्त उंची गाठली होती चेंडूना, त्यामुळं योग्य तो डिसिजन देत असताना नो +2 अशा 3 धावा या मागील चेंडूवर पाहायला मिळाल्यात. आणि धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या 13 धावा. सध्या षटक चालू आहे मोनिश पाडीर. संदेश गोंधळी सध्या बॅटिंग करतोय आणि त्याच्या बॅटमधून मोठे फटके आलेत. एक षटकार, एक चौकार, त्यानंतर दुहेरी रन्स येताना पाहायला मिळाली. आडव्या बॅटनं हा खेळण्याचा प्रयत्न होता. वाईडिश लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येतात. इथून मात्र सिंगलला डबल मध्ये रोटेशन करत असताना आणि या 2 धावा मिळाल्या गेल्यात. 2 धावेनिशी धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या 15 धावा. पाठलाग करायचा आहे 49 धावांचा, 49 रन्स. सिद्धार्थ 11 जीवदानी बामणडोंगरी संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताय आणि एक ताकदवार संघ आहे. त्यांच्या विरुद्ध मात्र कुंडेवहाळ संघ तेवढा ताकदीचा. एकमेकाच्या विरुद्ध, एकमेकाच्या सोबत ते खरं तर खेळलेत, पण ही मॅच फार इम्पॉर्टंट. आडव्या बॅटना त्याच्या स्लॉट मध्ये आलाय आणि चेंडूला पाठवलाय प्लॉटच्या पलीकडे, आउट ऑफ द पार्क. लगावला आणखीन संदेश गोंधळीनं हा षटकार. 6 धावा मिळाल्या गेल्यात आणि या 6 धावेनिशी धावपटलावर धावा लागल्या गेल्यात.
21 धावा 21 रन्स. आक्रमण करत असताना डावकऱ्याचा संदेश गुंधळी. अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी नेहमीच राहिली या खेळाडूची. मागील 2-3 आठवडा अगोदर गेला तर किंजल ट्रॉफीमध्ये सुद्धा बायसिकल ज्या खेळाडूला मिळालाय बेस्ट बॅट्समन तो ठरलाय. आणि उलवेन नोट परिसरातील रायगड ग्रामीण टेनिसमधील सर्वांमध्ये चर्चेमध्ये असलेलं नाव आहे ते संदेश गुंधळी. आणि त्यामुळं चांगली सध्या बॅटिंग तो करतोय. हा टप्प्याचा बॉल होता, ड्राईव्ह केला होता, पॉईंटचा क्षेत्ररक्षक वेगान आलाय. कोणत्या प्रकारची धाव मिळाली जाणार नाहीये. एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय तो म्हणजे मोनिश पाटीलचा. धावपटलावर धावा 21 धावा. 49 पाठला करायचा आहे. बामणडोंगरी संघ म्हणल्यानंतर बलाढ्य संघ आहे. कालच वलभच्या क्रीडांगणामध्ये रत्नी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये चांगला खेळ त्यांचा राहिलाय. यावेळचा फटका जरूर चांगला डीपमध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळतंय. सिंगल रन्सवर थांबावं लागेल ते म्हणजे संदेश आणि तकदीरला. एका धाबेनिशी धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या 22 धावा 22 रन्स. येणारे 18 बॉल आणि आणखीन 27 धावांची गरज. एका दुसरी विकेट पवन कदाचित या मॅच मध्ये कुंडेबहाळ संघाला कमबॅक करून देऊ शकते. आणि मोठमोठे फटके पुन्हा एकदा सिद्धार्थ इलेव्हन जीवदानी बामणडोंगरी संघाला विजयाच्या दिशेनं वेगानं नेऊ शकतात. मान्य श्री राजेंद्रजी अमृत म्हात्रे यांचं इथं आगमन होतं. शिवशंभू हॉटेलचे प्रोप्रायटर आणि खंडोबा क्रिकेट क्लब दासी या शृंखलेमध्ये दादा आपलं मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. 18 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. संदेश गुंधळी एक वेगळ्या टान्सनं सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळताना त्याचा वेगळा फॉर्म प्रचंड पाहायला मिळाला. प्रेक्षक वर्ग तेवढेच फॉलोअर्स त्याचे पाहायला मिळत असतात. आणि फार कमी चेंडू खेळायचे, जास्त धावा बनवायचा या मानसिकतेने तो मैदानाच्या आतमध्ये खेळत असतो. लोवर फुलटॉस सेन्सिबल क्रिकेट यावेळी हलक्या हातानं परत चेंडूला ढकलून दिला. एक्स्ट्रा कव्हरेज दिशेनं चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगलला डबलमध्ये रोटेशन केलं जात आहे. आणि या 2 धावेनिशी धावपटलावर धावा लागल्या जातील. 24 धावा धावपट्टा लागत असताना सिद्धार्थ इलेव्हन जीवदानी बामणडोंगरी संघ रायगडच नव्हे तर ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली आणि त्याही जाऊन पुण्याच्या क्रीडांगणामध्ये सुद्धा कारनामा करणारा संघ म्हणून जीवदानी बामणडोंगरीकडे पाहिलं जात आहे. हलक्या हातानं यावेळी क्रिकेट चांगल्या रीतीनं खेळत असताना संदेश गुंधळी सिंगल्स डबल्सनं आपल्या धावा बनवू शकतात हे दाखवलंय. एखादा चांगला खेळाडू हेच करत असतो. जेव्हा एखादा खराब चेंडू येतो त्याच्यावर आक्रमण, चांगल्या चेंडूवर सन्मान देणं तो दाखवत असतो. आणि सातत्यानं अशा प्रकारचं क्रिकेट जेव्हा तुम्ही क्रिकेटच्या पटलावर खेळत असाल तेव्हा तुम्ही एक मोठे खेळाडू होत असता. याचं ज्वलंत आणि उत्तम उदाहरण संदेश गुंधळी आहे. सध्या आपण बामणडोंगरी संघाची चर्चा करत होतो. मागील 2 ते 3 वर्ष प्रचंड इन्फॉर्ममध्ये असलेला संघ आहे. आणि समोर कुंडेबहाळ गत वर्षामध्ये केंद्रीय मंत्री अंजूरच्या क्रीडांगणामध्ये जाऊन या संघानं कारनामा केला होता. 11 बाईक या संघाच्या नावावर राहिल्या होत्या. आणि याचं उत्तम उदाहरण तकदीर पाटीलच्या बॅटमधून आलेला मिड विकेटच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क लगावलाय. आणखीन एक दर्जेदार षटकार. षटकारच्या साह्यानं धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या 31 धावा 31 रन्स. आणि संपूर्ण संघाला कधी तुम्ही फोन करा, एनी टाइम क्रिकेटसाठी रेडी असतो संघ. यामागं तेजसदादा म्हात्रे असतील, अमरजी म्हात्रे यांचं सर्वांचं फार मोठं योगदान नेहमी पाहायला मिळत असतं. आणि त्यामुळं बामणडोंगरी संघ सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जात आहे. धावपटलावर धावा 31 लागल्या गेल्यात. तिथं जुनी गरज असेल येणारे 15 बॉल 18ची गरज. 15 मध्ये 18 बनवायचे आहेत. तकदीर पाटीलच्या बॅटमधून षटकार आलाय. आडव्या बॅटने खेळून काढलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगानं आलाय. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू त्यांना भेदून सीमारेषा पलीकडे निघून चाललाय. षटकारानंतर तकदीरच्या बॅटमधून आलेला आणखीन या स्पर्धेतील हा दमदार चौकार. 4 धाबेनिशी धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या 35 रन्स 35 धावा. समीकडे आता जबल आलाय. आणि तकदीरची बॅटिंग काय धुव्वादार राहिलंय. आजच्या या खरं तर संपूर्ण स्पर्धेमध्ये पहिला अर्धशतक त्याच्या नावावर राहिलंय. त्याने खरं तर विकेटला नतमस्तक केलं आणि सांगितलं थोडंसं आउट ऑफ फॉर्म होतो, पण आता पुन्हा एकदा फॉर्म मध्ये आणलाय दासीच्या क्रीडांगणानं. आणि पुन्हा एकदा याच क्रीडांगणावर मैदानाच्या चौफेर तो फटकेबाजी करतोय. लॉंग ऑफच्या वरतून एका टप्प्यानं चेंडू निघून चाललाय सीमारेषा पलीकडं. तकदीरच्या बॅटमधून आलेला हा बॅक टू बॅक दुसरा चौकार. 39 धावा धावपटला लागले गेल्या 39 रन्स. विजयाच्या अगदी जवळ येणारे फटके आता मैदानाच्या आतमध्ये बॅट्समॅन संदेश सध्या वैयक्तिक 9 मध्ये 24 कळतोय, तर तकदीर त्याला साथ देतोय. तो त्यानं 3 चेंडू फेस केलेत. 14 धावांवर तो वैयक्तिक कळतोय. येणारे 13 बॉल आणखीन 10 धावांची गरज. आडव्या बॅटना चांगला फटका. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक.
एका टप्प्याने निघून चाललाय सीमारेषा पलीकडं. आणखीन मिळतील तकदीर पाटील आणि सिद्धार्थ 11 जीवदानी बामणडोंगरी संघाला 4 धाबा. धाव पटलावर धाबा लागल्या जातील. त्या 43 धाबा 43 रन्स. आणखीन मात्र आता गरज असेल अवघ्या 6 धाबांची. 12 मध्ये 6 बनवायच्या आहेत. भैरवनाथ दुतुम टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा लगेच या. वेल दौडवू नका. जितू गायकवाड आलेत. 12 मध्ये 6 बनवायच्या आहेत. भैरवनाथ दुतुम संघ 2 सामने जिंकलेत. या मॅच मध्ये आपण सध्या पाहतोय बिनबाद 43. काही चांगली पार्टनरशिप आज बिल्ड केलंय. सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा चांगल्या रीतीनं पार्टनरशिप बिल्ड करताना आपण पाहिले होते. आणि तशाच रीतीनं आज 43 धावा पटलावर लागत असताना 12 मध्ये 6 बनवायच्या आहेत. समोर आहे संदेश गोंधळी. हलक्या हाताने खेळून काढला. बॅटला ब्रश करून फर्स्ट स्लिपला बेदून चेंडू निघून जाईल. सीमारेषा पलीकडं लॉंग स्टॉप रिझन मध्ये मिळतील आणखीन 4 धाबा. आता 11ला 2 राहिल्यात. पूर्णपणे हा सामना एकतर्फी पाहायला मिळतोय. या सामन्यातील औपचारिकता आता राहिलाय. 11ला 2 अतिशय चांगला असा सामना. सध्या क्रीडांगणाच्या अवतीभोवती तेवढीच प्रेक्षकांची गर्दी आणि आपण सध्या स्पर्धा एन्जॉय करतोय. खंडोबा क्रिकेट क्लब जासई 2024 आयोजन आणि महत्वाचा सामना. आडव्या बॅटनं त्याच्या फेवरेट झोन मध्ये फटका खेचून काढलाय आणि या षटकारानं सामना जिंकलाय सिद्धार्थ 11 जीवदानी बामणडोंगरी टीमनं. आणि नो डाऊट या मॅचचा हिरो, याची बॅट नेहमी मैदानाच्या आतमध्ये चालत असते, त्याच्या बॅट मधून मोठे फटके येत असतात, असा बामणडोंगरी टेनिस क्रिकेटचा आक्रमक खेळाडू संदेश गोंधळी ठरलाय मॅन ऑफ द मॅच. चला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाठवा. राजेंद्रजी अमृत म्हात्रे यांचं व्यासपीठावर आगमन झालं आणि त्यांना आपण विनंती करूयात आपलं यथोचित मान सन्मान स्वीकारण्यासाठी. आपण अतिथी कक्षामध्ये प्रेझेंटेशन